नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भागात तुमचं स्वागत आहे. अगदी काही दिवसापूर्वीच मी नाटकाला गेली होती आणि तिथे चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत असं ऐकलं आणि त्याच नावाचं पुस्तक माझ्या हाती आलं. तर हे पुस्तक काय आहे, या पुस्तकातनं स्वतः चंद्रकांत कुलकर्णींना काय सांगायचं आहे त्यांच्या वाचकांना, प्रेक्षकांना, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे मी फारसा स्वतः बोलणार नाही आहे, थेट चंद्रकांत कुलकर्णी सरांनाच बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं की मी हे पुस्तक हातात आल्यावर मला तेच आठवलं की मी नाटकाला गेलेली आणि हे वाक्य तिथे ऐकायची आम्हाला सगळ्यांना मराठी प्रेक्षकांना सवय झालेली आहे. त्यामुळे पहिला प्रश्न हे पुस्तक हातात आल्यावर पडला तो की हे काय आहे नक्की. म्हणजे हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, ज्या अर्थी या पुस्तकाचं नाव असं आहे, तर हे नाटकांवर आधारित पुस्तक आहे की काय आहे? म्हणजे तू बरोबर आहे, तुला पडलेला प्रश्न जो मलाही पडलाच होता. आणि त्याचं पहिलं चांगलं उत्तर असं आहे की अजून आत्मचरित्र लिहिण्या इतकं काही संपलं नाही आहे काम किंवा अजून कारकीर्दही थांबली नाही आहे. मुळात आत्मचरित्र हे आपण कोणीच लिहू शकत नाही असं मला नेहमी वाटतं. एखादेच महात्मा गांधी आणि एखादेच तुकाराम महाराज असू शकतात, संत तुकाराम, की जे इतकं लिहू शकतात कारण त्यांना पण त्यांचं विरघळलेलं होतं आणि मोठं काम होतं. पण मला असं वाटलं की हे जे प्रेझेंटर आहे चंद्रकांत कुलकर्णी, मी दिग्दर्शक आहे, मी संस्था एक रन करतो, मी चांगल्या प्रकारच्या नाटकाचं डिझायनिंग करतो, प्रायोगिक व्यावसायिक नाटक करतो. एक असं झालं कुठेतरी की 40-45 वर्ष नकळत हिशोब करायला बसल्यानंतर, जर शाळेपासून सुरू केलं सुरुवातीची हाऊस आणि नंतरचं ग्रुप एक कॉलेजचा निर्माण झाला, जेव्हापासून माझी जिगीषा नावाची संस्था निर्माण झाली आणि मग एक स्थलांतर मुंबईला झालं, हा सगळा जवळपास 4 दशकांचा कालावधी आहे. तर आत्मचरित्र नाही, पण मी आणि नाटक किंवा नाटकात जे मी आम्ही करत आलो आणि त्याचं सगळं त्या नाट्याचं आपण म्हणूया नाटक प्रवास वर्णन आहे असं म्हणू शकतो, आत्मचरित्र नाही. आणि नाटक आणि भवताल, नाटक सगळेच करत असतात. पण मी जसं म्हणतो की मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक लेखकाची, दिग्दर्शकाची, कार्यकर्त्याची, नेत्याची, एक कलाकाराची एक जडणघडणीचा काळ असतो, जडणघडण होण्याचे ठिकाण असतं आणि त्या भवतालाचे खूप मोठे परिणाम त्याच्या पुढच्या समजेवर, आकलनावर, त्याच्या सादरीकरणावर होत असतात. असं सगळंच मला याच्यामध्ये मांडता आलं. त्याच्यामुळे दृष्टिकोन आहे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. मी कसं नाटकाकडे ओढला गेलो, मोठं काम झालं, म्हणजे संख्यात्मकही झालं, गुणात्मकही झालं. आणि ते मला त्याचा आनंद आहे याच्यासाठी की मला राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकरांनी फार छान सगळं पुस्तक झाल्यावर, तोपर्यंत ते माझ्याशी कधी बोलले नाहीत, पुस्तकाची प्रत जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला दाखवली आणि ते म्हणाले की तुम्हाला एक प्रतिक्रिया द्यायची आहे प्रामाणिक, की तुमच्या पुस्तकात मी नाही आहे कुठे, आम्ही आहे. तर मला इतकं बरं वाटलं, कारण हीच भूमिका होती लिहिण्यामागची. कारण माझ्या क्षेत्रात विशेषतः मी केलं असं म्हणण्याची मुभा नाही कलाक्षेत्रात, आणि नाटकात तर नाहीच. नाटक ते पूर्ण डेमोक्रेटिक सिस्टीमवर आधारित आहे, टीम वर्क आहे. म्हणजे मी एकटा काहीच नाही करू शकत. तर काय आपल्याला नेमकं वाटतं आत्ता, मग त्या प्रत्येक नाटकाची काही वेगळी पद्धत आहे का, प्रेक्षकांचं काय आहे, आशयाचं काय आहे, असं मी माझ्या पद्धतीने ते लिहिलं आहे. तो प्रवास आहे पूर्णतः. मात्र जरा मोठा कालावधी असल्यामुळे त्याला मग एक क्रम लागला. आणि याच्यात सगळ्यात मोठा फायदा माझ्या संस्थेचं मी उदाहरण देईल, जिगीषाचं, की आमच्याकडे डॉक्युमेंटेशनची खूप चोख शिस्त आहे. त्यामुळे तो दस्तावेज सगळा असल्यामुळे त्याचा मला खूप उपयोग झाला. आणि माझी पण जवळपास सगळेच जण मला म्हणतात हे लिहिताना, पण मी मागे याची सुरुवात अशी झाली की संपादक गिरीश कुबेर म्हणाले की तू लिहायला पाहिजेस पुस्तक आता. तर मी म्हटलं आता अजून काम व्हायचं माझं. ते म्हणाले नाही, पण एक महत्त्वाचा कालावधी झालेली. आणि मग नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरेने त्याचा फॉलोअप केला. सुरुवातीला एक कॉलमच्या स्वरूपात लिहिलं. कॉलम वाचून दिलीप माजगावकरांचा फोन आला की नुसतं कॉलम नाही, तुम्हाला याचं विस्तृत पुस्तक करायचं, मी तुमचं काम सगळं बघत आलो आहे आणि तुम्हाला मोठं पुस्तक करावं लागेल. बरं, मला तशी लिखाणाची फार शिस्त नाही, मला बोलायला आवडतं. त्याच्यामुळे जरी पत्रकारिता थोडी केलेली असली, काही थोडं बहुत लिखाण केलं असलं, पण बैठक नाही लिखाणाची. पण हे माझ्याच कामाविषयी, इतरांच्या विषयी, माझ्या समकालीनांविषयी. आणि मग धोरण तेच ठेवलं की हे स्वतःविषयी नाही, जेवढा येईल तेवढा येईल मी त्याच्यात,
पण काय काय घडत होतं आजूबाजूला, म्हणजे जे नाट्यक्षेत्राशी संबंधित नसलेल्या पण सामाजिक सांस्कृतिक चळवळींचा उल्लेख आहे. माझ्या शाळा कॉलेजपासूनच्या मित्रांचा प्रवास आहे. त्या काळच्या सामाजिक जाणीवा, आम्ही काय काय करत होतो, कसं कसं घडत होतो. बरं, एकटं कोणीच घडत नसतं ना. आणि नंतरसुद्धा इकडे आल्यानंतर फक्त माझ्याच नाटकांचं नाही आहे. या नाटकामध्ये माझ्या समकालीनांविषयीचा एक दशकभराचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. खरं तर मला ना ही म्हणजे आपण एकत्र काम करतो तेव्हापासून उत्सुकता आहे की जिगीषाचा नेहमी उल्लेख होतो की जिगीषाची निर्मिती, त्याबद्दल तुम्ही कधीतरी गप्पांमधनं सांगता. इतक्या वर्ष ही अशी टीम टिकून राहणं, तर त्याचा मला माहिती की उल्लेख आहे या पुस्तकात, पण त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे असं वाटतं की हे सगळे वेगवेगळे लोक ज्यांच्याकडे वेगवेगळे टॅलेंट आहे. बरोबर बरोबर. म्हणजे प्रशांत दळवी सर उत्तम लेखक आहे, तुम्ही दिग्दर्शक आहात, प्रतीक्षाताई अभिनेत्री आहे, प्रतिमाताई पण डिरेक्टर आहे. तर हे सगळ्यांची ही जी टीम आहे ती म्हणजे औरंगाबाद पासून इथपर्यंत अशी टिकून राहिली आणि सगळे जण मिळून वाढत गेले. तर ते कसं आहे हे म्हणजे मी म्हणतो परत एकदा की ते त्या भवतालाचं क्रेडिट आहे. आणि याच्यात सगळ्यात माझं म्हणजे आता तेवढं मी सांगतो वाचकांना की पहिलंच जे आहे की एक फार गमतीशीर प्रवास आहे माझ्या बाबतीतला. मी अर्पण पत्रिका जी आहे माझी पुस्तकाची, ती पण टिपिकल पद्धतीने नाही आहे. मी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की माझ्या आयुष्यात 2 महत्त्वाची स्थलांतरं झाली. वयाच्या 3ऱ्या वर्षी माझं जे परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात एक छोटंसं हमदापूर नावाचं गाव आहे, तिथून माझ्या आईने सगळं कुटुंब शिक्षणासाठी औरंगाबाद, आताच्या संभाजीनगरमध्ये स्थलांतर केलं. आणि वयाच्या 25व्या वर्षी आम्ही 10 जणांनी एकत्र नाटकातल्या विस्तारित कुटुंबानं जिगीषानं औरंगाबाद ते मुंबई असं स्थलांतर केलं. आणि ही दोन्ही स्थलांतराचे निर्णय मी घेतले नव्हते. अच्छा. हा स्थलांतराचा निर्णय किंवा ग्रुपची जी संकल्पना आहे, तू जसं म्हणालीस की एक वेगवेगळ्या क्षेत्रातली कसं बसलेली माणसं एकत्र येऊन चांगलं काम, ती प्रशांत दळवीची आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तो 2च वर्षांनी मोठा आहे, पण त्याला एक खूप चांगली व्हिजन आहे. जशी माझ्या आईला काही फार शिक्षण झालेलं नसताना आम्हाला शिक्षण देण्यासाठी अत्यंत गरिबीत आणि प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या त्या बाईला कसं वाटलं असेल की आपण यावं औरंगाबादमध्ये, याचा मला सतत प्रश्न पडतो. ते सगळं लिहिलं आहे. जसं तेव्हाची जिगीषा संस्था होती, त्याच्या अगोदरची माझी यंग डिबेटर्स असोसिएशन संस्था होती, याच्यातल्या माणसांचं जे प्रशिक्षण आहे आकलनाचं आणि मॅनेजमेंटचं, हे कुठल्याही विद्यापीठात मिळणार नाही. ते मला त्या शहरात मिळालं, तिथल्या चळवळीत मिळालं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की मी औरंगाबादच्या सांस्कृतिक सामाजिक चळवळीचं बाय प्रॉडक्ट आहे. किती मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि ही म्हणजे कारण आणि तसं म्हणजे भोवताल आणि तसं एन्व्हायरमेंट होतं, सराउंडिंग होतं. आपल्याकडे काय होतं ना की जसं काहीतरी DNA मध्ये असल्यासारखंच बोललं जातं. तर तसं काय, माझ्या घरी तर कोणालाच बॅकग्राऊंड नव्हते. शेतकरी आई वडील होते, माझे कमी शिक्षण झालेलं होतं त्यांचं. रूढार्थाने ते ज्याला आपण काही शुद्ध अशुद्ध म्हणत नाही, पण ते बोली भाषेतलं ग्रामीण वळणाचं संभाषण होतं मराठीचं. पण मला वक्तृत्व स्पर्धेने, सामाजिक चळवळीतल्या सहभागाने, नाटकाने एनरिच मला केलं आणि माझ्या निमित्ताने मित्रांना केलं. सो हा टुगेदरनेस आहे ना, तो इतका महत्त्वाचा आहे. म्हणून तो मी येत नाही. तो आमच्यापैकी कोणीही जर म्हटलं मी केलं असं कधीच येत नाही. आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं या क्षेत्रामध्ये तरी. पण हा 40 वर्षाचा प्रवास तुम्ही केलाय, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पाहिलाय, बदलताना प्रेक्षक पाहिले. आता आपण जे अभिरुची ह्या गोष्टीबद्दल बोलतो, ती कशी बदलताना तुम्ही बघितली? मला प्रश्न तुझा आवडला. कारण मी असं समजतो की मी तर स्पर्धा, प्रायोगिक रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी असं केलं. आपल्याकडे मुख्य धारा म्हटली जाते इथे. मला फार आनंद आहे नाटकाच्या बाबतीत. मी अत्यंत अधोरेखित करून सांगू इच्छितो की अत्यंत अभिरुची संपन्न प्रेक्षक महाराष्ट्राला लाभलेला आहे. म्हणजे 32 वर्षापूर्वी चार चौघीसारखं नाटक होणं आणि त्याला तेव्हाही प्रेक्षक येणं आणि ते आजही येणं. आज येण्याला वेगळे आयाम आहेत. आज OTT प्लॅटफॉर्मपासनं एवढं डायव्हर्जन आहे आणि ग्लोबल विंडो ओपन आहे. अशा वेळेला मी घरातून उठून नाट्यगृहात जाऊन तिकीट काढून स्वतःवर अंधार करून नाटक बघायला बसणं हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचंच आहे. म्हणून भारतातल्या सगळ्या रंगभूमीमधलं मराठी रंगभूमीचं वैशिष्ट्य आहे की इथे 5 पिढ्यांचे लेखक लिहित आहेत, 5 पिढ्यांचे दिग्दर्शन करत आहेत, नट आहेत की जे पूर्ण माध्यमांचा ज्यांना अनुभव आहे आणि प्रेक्षक अभिरुची संपन्न आहे. त्यांना माहिती आहे की एक नाटक मी मिनी थिएटरमध्ये प्रायोगिक बघायला जायचं आहे, हे नाटक मला मुख्यधारेमध्ये शिवाजी मंदिर, यशवंतराव चव्हाण पार्ल्याला बघायला जायचं आहे. आणि तो अत्यंत ओपन आहे. आणि मला असं वाटतं, मीच नाही
माझ्या समकालीन पिढीने एक खूप छान काम केलं माझ्या लेखक दिग्दर्शक नटांनी सगळ्या संस्थांनी की काही गैरसमज दूर केले. नाहीतर मग इथे कसं होतं की मुख्य धारेमध्ये याला काही जण तेव्हा उपहास आणि धंदेवाईक रंगभूमी पण म्हणायचे, जे मला अजिबात मान्य नाही. मला प्रोफेशनलिझम मान्य आहे की तुम्ही नुसती हाऊस म्हणून नाही चालणार, तुम्हाला खणखणीतपणे सादर केलं पाहिजे. त्या कलेचं जे जे सामर्थ्य आहे, त्या माध्यमाची जी सगळी शक्यता आहे ती तुम्ही पडताळली पाहिजे. पण तिथे सुद्धा नाहीतर मग फक्त विनोदीच चालतं, फक्त असंच नाटक चालतं, तसंच लागतं. प्रेक्षकांचा अनुनय आत्ता अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर टेलिव्हिजनसारखं माध्यम करतं, पण माझ्या क्षेत्रातली माणसं प्रेक्षकांचा अनुनय करत नाहीत. मला जे आज करावं असं वाटतं ते मी करतो आणि ते प्रेक्षकांना पोचतं, कारण आमची दोघांची अभिरुची समान आहे. आणि ही माझी नाही आहे, माझ्या आधीच्या 3-4 दशकांच्या नाट्य चळवळीचा हा परिपाक आहे, प्रशिक्षित रंगकर्मींचा हा परिपाक आहे, उत्तम लेखकांचा हा परिपाक आहे आणि त्यामुळे छान वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही बघा की नाटकाचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे, ज्याला कळतं, नाटक समजतं आणि नाटकाची एक गंमत पण आहे. त्या लाईव्ह परफॉर्मन्सची खूप शक्ती आहे, त्याच्याविषयी पण मी लिहिलं. नाटक कसं बघितलं जातं, कसं बघावं लागतं, काय होतं नेमकं इतर माध्यमात, याचं पण मी अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः अत्यंत कोरीपाटी घेऊन याच अनुभवाकडे बघतोय आणि ते सगळं मांडायचा मी प्रयत्न केलाय. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, असं काही या पुस्तकात आहे का की या 40 वर्षातला सगळ्यात समाधान देणारा आनंददायी असा काळ, किंवा ज्यात असं वाटलं की आपण जे काही करत होतो त्याचं नाही, त्याचं खूपदा आहे असं, ते टप्प्याटप्प्यावर प्रत्येक टप्प्यात आहेच आहे, कारण ते मिळालं ना. म्हणजे उदाहरणार्थ मी माझी काहीच ओळख नसलेल्या या शहरात येतो आणि एक किस्सा सांगतो, तुला कळेल की समाधानाची एक वेगळी गंमत. मी इथे येऊन बावरून गेलो, गोंधळून गेलो की आता मी इथे येऊन कधी मी नाटक करणार, कधी करणार, कुठे करणार. आणि मी मुंबई सकाळमध्ये नोकरीला होतो, तर माझे संपादक म्हणाले, ते माझी बघत होते अस्वस्थता, तर ते म्हणाले की तुम्ही कुलकर्णी तुम्ही नाटकातले आहात ना, आज जा बरं तुम्ही. एक गडकरी रंगायतनला एक कार्यक्रम आहे, तिथे माधव गडकरी, तो मंगेश मस्कर नावाचा मुलगा तेव्हा झोपडपट्टीत राहणारा पहिला आला होता मेरिटमध्ये, त्याला घराच्या किल्ल्या सुपूर्द करणार आहेत. तो कार्यक्रम कव्हर करायला जा तुम्ही, कारण नाटकाच्या इंटरव्ह्यूमध्ये तो आहे असं म्हणून त्यांनी चंद्रलेखा मला बातमी करायला मी आणि चंद्रलेखाच्या गाडीतूनच मी गेलो. आणि माझी कोणाशीच ओळख नाही, मी गेलो, ते नाटक बघितलं, इंटरव्ह्यूमध्ये जे फंक्शन झालं त्याची बातमी केली, त्याची टेलिफोनवरनं बातमी दिली प्रथेप्रमाणे, मग पुन्हा नाटक बघितलं आणि त्याच बसमध्ये मी प्रवास करत होतो. आणि मला इतकी उदासी अंगावर चालून आली, याच्यातला प्रसंग आहे तो, की मला त्रास व्हायला लागला. कारण सगळे हे 200 प्रयोग झालेले कलावंत एकमेकांशी हसत होते, किस्से सांगत होते, मला खूप अस्वस्थता आली. म्हटलं काहीतरी पटकन करायला पाहिजे. तर याच्यातला ड्रामा नाट्यपूर्णता अशी आहे की 2च वर्षांनंतर याच चंद्रलेखाच्या बसवर माझ्या 3 नाटकांची नावं होती. क्या बात है. अरे तर असे खूप वेगळे ड्रामॅटिक आनंदाचे क्षण आहेत. पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात, आनंदाचं पान मध्ये आलात. मला तुम्ही बोलवलं त्याचा आनंद आहे. आणि राजहंसने खूप देखणप केलंय पुस्तक, आणि एक ज्याला आपण म्हणतो की नंबर 1 प्रकाशन संस्था आहे. तुमच्या चॅनलवर तुम्ही बोलवताय, तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन साहित्यातल्या कुठल्या तरी उपक्रमाला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे माझ्याच नाही, अशाच चांगल्या पुस्तकांना तुम्ही सतत बोलवा आणि हा आनंद आपण वाढवूया. अगदी पुन्हा एकदा आभार सर. शेवटचा रविवार असल्यामुळे आता वेळ झाली आहे ती प्रश्नमंजुषा काय आहे ते जाणून घेण्याची, आणि त्याचबरोबर आजच्या टॉप 5 पुस्तकांची, जे सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो नमस्कार. पुण्यातल्या 5 खोल्यांच्या राजहंस पुस्तक पेठ या भव्य ग्रंथदालनातून पुन्हा एकदा मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. नेहमीप्रमाणे सुरुवातीला सध्या कोणत्या पुस्तकांना विशेष मागणी आहे अशी टॉप 5 पुस्तकं सांगतो. त्यात सर्वात पहिली अतिशय पुस्तक मला आनंद वाटेल म्हणजे आमचे सन्मित्र आणि अतिशय लोकप्रिय लेखक अनिल अवचट यांचं जवळचे या पुस्तकाला चांगली मागणी आहे. आपल्या काही सुहृदांविषयी अतिशय ममत्वाने लिहिलेले हे लेख जवळचे अनिल अवचट. त्यानंतर एक पुस्तक आहे ते इंग्रजी भाषेतलं आहे, पण मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि त्याला सतत मागणी असते. ते म्हणजे रॉयल डाल या लेखकाचं चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरी हे पुस्तक.
या पुस्तकावर सिनेमा देखील आला होता आणि तो अतिशय लोकप्रिय आहे, त्यामुळे या पुस्तकाला सातत्याने भरपूर मागणी असते. त्यानंतरचं पुस्तक आहे नुकतंच आलेलं शैला मुकुंद यांनी लिहिलेलं अभिषेकी हे चरित्र. जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर गायकीवरती त्याचा वेध घेणार आहे अप्रतिम चरित्र, त्याला उत्कृष्ट मागणी आहे. त्यानंतर पुस्तक पपायरस यांनी काढलं आहे आणि नवंच आलेलं आहे, अतिशय खूप लोक मला मागणी करतायत, ते म्हणजे जयंत पवार यांचं सत्ता आणि साहित्य, त्यांची भाषणं लेख असं. त्यानंतरचं पुस्तक आहे ते अतिशय निर्मळ मनाने लिहिलेलं प्रांजळ असं आत्मकथन शांता गोखले यांचं एक पाय जमिनीवर. त्याचा मराठी अनुवाद केला आहे करुणा गोखले यांनी. यानंतर नेहमीप्रमाणे मी काही पुस्तकांची एक लेखक, वाचक आणि समीक्षक म्हणून तुम्हाला शिफारस करणार आहे, नव्यानं आलेली अशा. त्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे हरारीचं, ज्याची 3 पुस्तकं तुफान गाजली जगभर, त्याचं नवं पुस्तक नेक्सस आलेलं आहे. हे म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क्स फ्रॉम स्टोन एज टू AI असं जबरदस्त पुस्तक आहे, ते जरूर वाचा अगदी. आणि दुसरं पुस्तक ज्याची मी आवर्जून शिफारस करणार आहे ते म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी या प्रतिभावंत दिग्दर्शकाचं चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे हे राजहंस प्रकाशनाने आणलेलं पुस्तक, अतिशय देखणं. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे आपला तिसरा भाग आपल्या कार्यक्रमातला तो म्हणजे प्रश्नमंजुषा. आता प्रश्न नीट ऐका. पहिला प्रश्न आहे, रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, नादविती डंका. हे अतिशय गाजलेलं भीमसेन जोशींच्या आवाजातलं गीत जे आहे ते गीत कुणी लिहिलंय, त्याचे कवी कोण आहेत या गीताचे, असा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की प्रभाकर पाध्ये आणि राभा पाटणकर यांनी एकाच विषयावरती पुस्तकं लिहिली 2 आणि त्या दोनही पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. तर तो विषय कोणता ज्याच्यावर या दोघा लेखकांनी, प्रभाकर पाध्ये आणि राभा पाटणकर यांनी पुस्तकं लिहिली, तो विषय कोणता. तिसरा प्रश्न आहे, आधे अधुरे हे अतिशय गाजलेलं नाटक, त्याचा विजय तेंडुलकरांनी अनुवाद केला, तर ते मूळ नाटक कुणी लिहिलंय, आधे अधुरे. चौथा प्रश्न असा आहे, मनूबाबा, फुलाचा प्रयोग आणि सोराब आणि रुस्तुम या कादंबऱ्या असलेली गोड गोष्टी ही कादंबऱ्यांची मालिका, 10 कादंबऱ्यांची मालिका, ती कादंबऱ्यांची मालिका कुणी लिहिली होती. तर रसिक हो, या 4 प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या 4 स्पर्धकांना 2000 रुपयांची पुस्तकं आम्ही 25% सवलतीत देणार आहोत राजहंस पुस्तक पेठेतर्फे. तेव्हा तातडीने याची उत्तरं पाठवा 9822003411 या क्रमांकावरती व्हॉट्सॲप करा. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. आजच्या टॉप 5 पुस्तकांमध्ये आपण ज्या विषयी गप्पा मारल्या त्या पुस्तकाचा सुद्धा समावेश आहे. ही खूप आनंदाची आणि समाधान देणारी गोष्ट आहे. आजच्या प्रश्नमंजुषेत तुम्ही जास्तीत जास्त संख्येने भाग घ्या, सहभागी व्हा. आपला जो ईमेल ID आहे anandachapan@gmail.com, त्याच्यावर सुद्धा तुम्ही उत्तरं पाठवू शकता. तेव्हा प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि अर्थात वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.